गुड मॉर्निंग. चाय पिलो आणि आत्ता वाजलेत 5 म्हणजे 4:45 वाजलेत सकाळचे. ऍक्च्युली आम्हाला 3 वाजता निघायचं होता कुठेतरी एका ठिकाणी फिरायला जायला, पण आवरता आवरता वाजले 5 आणि आता आम्ही निघणार आहे. लेट्स गो. त्याच्या गाईज आता आम्ही निघालोय जायला आणि आम्ही चाललोय त्र्यंबकेश्वरला आणि आम्हाला निघता निघता आता 6:30 झालेले आहेत आणि अख्खी रात्र आम्ही झोपलेलो नाहीये कारण की आम्हाला 3 वाजता निघायचं होतं आणि 3 वाजेपासून आम्ही तयारी करायला घेतले डायरेक्टली, म्हणून मग आम्ही झोपलेलो नाहीये. तर आम्हाला जाम झोप आले. आता आम्ही पोहोचेपर्यंत तरी झोपणारच आहे. गाईज आता गाडी वगैरे पार्क करून आम्ही इथे उतरलेलो आहे आणि आम्ही पोहोचलोय. ते तुम्हाला मंदिर दाखवतो. थोडंसं चालायला लागेल ऑब्व्हियसली, जरा पार्किंग लांब केली आहे म्हणून. आणि पाऊस पण पडतोय, दिसत असेल तुम्हाला, पूर्ण ड्रेस दिसतोय माझा. तर मंडळी, श्रावण महिना सुरू झाला आहे आणि त्याच पवित्र महिन्याच्या सुरुवातीला आपण आलोय त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी. तर चला बघूया आपल्याला दर्शन मिळत आहे का. काहीची गर्दी बघा, तिकडनं लाईन लागली आहे एकदम तिकडनं आणि फुल जाम मोठी लाईन आहे, एकदम मोठी म्हणजे डायरेक्टली युटर्न मारून आली आहे तिकडनं. संपतच नाहीये गाईज लाईन. आम्ही चालून चालून थकलो, संपतच नाहीये आणि त्या मला 1-2-3-4 तास तरी जातीलच. भेटल्या फायनली आम्हाला आमची जागा मिळाली आलेली आहे. मोबाईल आला तिथं, हा तिथं झाला का फोन करा. तुम्ही आम्ही चाललो गाडीत. हो. गाईज आम्ही हे ट्विट केलं, आम्हाला नाही जमणार एवढा, संध्याकाळपर्यंत रात्र होईल तिथे आतमध्ये जाईपर्यंत. आम्ही मुख दर्शन घेतोय आणि ते जुने महादेव मंदिर आहे, तिथे आम्ही दर्शन घ्यायला आलो. इथे नाही आहे जास्त गर्दी, फक्त त्र्यंबकेश्वरचं जे त्र्यंबकराज आहे त्यांचं मंदिर, त्यांच्या मंदिरात खूप जास्त गर्दी आहे. पुरातन काळामध्ये त्र्यंबकेश्वर मंदिर असं होतं आणि आता त्र्यंबकेश्वर मंदिर असं आहे. इथे फोटोज दिले आणि आता आम्ही आतमध्ये दर्शनासाठी चाललोय. इथे पण थोडीशी गर्दी आहे, दिसत असेल. गाईज इथे त्र्यंबकेश्वरचा आतमधलं आणि हा एक हॉल आहे, फुल दिसत असेल तुम्हाला गर्दी. ते पूर्ण गोल 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 फिरून जायचं ते वालं. आणि हा एक हॉल आहे, असाच 9 हॉल आहेत आणि पूर्ण लाईन इकडनं आले आणि आम्ही जी मगाशी लाईन दाखवली ती पूर्ण त्या रस्त्यावरती निघाले. सो एवढं नाही आम्ही थांबू शकत, म्हणून आम्ही आता मुखदर्शन घेऊनच निघालोय. गर्दी बघा अजून वाढत चालली आहे, कमी व्हायचं नावच नाही घेते. चालायला पण रस्ता नाहीये आणि छत्री पकडायला तर अजिबातच नाही रस्ता आणि त्यात पाऊस पण खूप पडतोय.
सो आम्ही क्विट केलंय सध्या. पुन्हा एकदा या गेट जवळ आलेलो आहे आता इथे. आणि इथे एक हे स्क्रीन आहे, त्यावरती सगळं दर्शन. हे आहे त्र्यंबकेश्वर मंदिरचं गेट, मेन गेट. आणि त्याच्या साईडला ब्रह्मगिरी पर्वत दिसतोय. तर ह्या ब्रह्मगिरी पर्वतावरच शंकराने जटा आपटल्या होत्या आणि त्याचमुळे गोदावरी नदीचं उगम झालं असं सांगितलं जातं. आणि त्याच गोदावरी नदीचं पाणी ह्या शंकराच्या पिंडीच्या मधून येतं आणि ते पाणी संपतच नाही कधी, मधून तिकडनं निघत राहतं ते पाणी. आता आम्ही घरी जायला निघालो आहे आणि ब्रह्मगिरी पर्वताचं व्ह्यू बघा तुम्ही. आम्ही रोडवरून पूर्ण व्ह्यू बघत होतो. एवढं खतरनाक दिसतंय. ते पाणी बघा वरती चाललंय हवेमुळे एवढं. वैतरणा डॅम. वैतरणा डॅमचं पाणी येते आणि एकदम खतरनाक दिसतंय. एकदम ब्लू पाणी आहे आणि त्याच्या लाटा एकदम समुद्रासारख्या दिसत आहेत. खूप मस्त आहे बघा. तर गाईज आता आम्ही घरी जायला निघालो आहेत. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.